नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 34 जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या, वितरित निधी, राज्यातील संपूर्ण म्हणजे 34 जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या जिल्ह्याला किती निधी भेटणार आहे, याचबरोबर तुम्हाला हेक्टरी किती रुपये रक्कम भेटणार आहे, तुमच्या जिल्ह्यातील एकूण पात्र शेतकरी संख्या किती आहे, याच्या संदर्भात तुमच्या संपूर्ण राज्यातील संपूर्ण जिल्ह्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकऱ्यांना 2,60,00,000, ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकऱ्यांना 33,00,000, रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांना 11,65,000, रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना 1,63,04,000, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकऱ्यांना 16,64,000 रुपये, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना 99,78,00,000 रुपये, याचबरोबर धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांना 79,00,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000, अहिल्यानगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांना 28,37,00,000, पुणे जिल्ह्यातील 19,727 शेतकऱ्यांना 18,15,00,000, सोलापूर जिल्ह्यातील 49,094 शेतकऱ्यांना 82,48,00,000, सातारा जिल्ह्यातील 182 शेतकऱ्यांना 25,64,000 रुपये, याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 31,536 शेतकऱ्यांना 58,11,00,000, कोल्हापूर जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,964 शेतकऱ्यांना 206,58,00,000, जालना जिल्ह्यातील 1,91,219 शेतकऱ्यांना 191,76,00,000, बीड जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांना 2,19,000, लातूर जिल्ह्यातील 655 शेतकऱ्यांना 35,91,000, धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकऱ्यांना 4,29,000, नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपये, परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकऱ्यांना 130,80,00,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 शेतकऱ्यांना 167,86,65,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकऱ्यांना 220,34,00,000, अकोला जिल्ह्यातील 2,44,049 शेतकऱ्यांना 332,96,00,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 2,06,164 शेतकऱ्यांना 115,26,00,000 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकऱ्यांना 357,95,00,000 रुपये, याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 शेतकऱ्यांना 69,35,000 रुपये, याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 1,23,000, नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये, भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकऱ्यांना 23,18,000, गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,273 शेतकऱ्यांना 20,54,00,000, दुसऱ्या प्रस्तावानुसार 25,054 शेतकऱ्यांना 36,20,00,000, एकूण गोंदिया जिल्ह्याला 56,74,00,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकऱ्यांना 26,78,00,000 रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील 1,003 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदानासाठी पात्र केलेले आहेत आणि एकूण राज्यातील 34 जिल्ह्यातील 23,96,061 शेतकऱ्यांना 2,109,78,00,000 रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आणि हा निधी मित्रांनो, हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर, तर फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हा निधी वितरण करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देऊन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत, ज्या ज्या शेतकऱ्यांना विके नंबर भेटलेले आहेत, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर CSC सेंटरला भेट देऊन आपली KYC पूर्ण करावी आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे, KYC पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून हा निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातील 34 जिल्ह्यातील हे अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। जिल्हानिहाय अपडेट आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट, पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं
कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत माहिती नक्की शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।